बीती रात को 1:30 बजे भारतीय जनता युवा पूर्व नागपुर के कुछ कार्यकर्ताओं को सूचना मिली कि तरोड़ी जबलपुर हाईवे बाईपास के पास एक गाड़ी में कुछ लोग गौवंश भरकर कत्लखाने लेकर जा रहे हैं। फिर उन कार्यकर्ताओं ने भारतीय जनता पार्टी पूर्व नागपुर के महामंत्री सचिन करारे को सूचना दी। फिर उन्होंने वहां जाकर गाड़ी रोकी और उसमें देखा तो 6 गौवंश बुरी तरह से भरकर लेकर जा रहे थे। तुरंत वाथोड़ा पुलिस को सूचना दी गई और 3 आरोपियों को पकड़कर गौवंश की गाड़ी पुलिस के हवाले कर दी गई। कार्रवाई के बाद गौवंश को धंतोली गौरक्षण के हवाले कर दिया गया। महाराष्ट्र में गौ हत्या बंदी कानून के बावजूद बड़े पैमाने पर गौ तस्करी हो रही है। इसमें पुलिस को विशेष ध्यान देने की जरूरत है। वाथोड़ा पुलिस स्टेशन के निरीक्षक कृष्णा पारकर, शैलेंद्र सिंह गौर रामू तित्तिरमारे वाथोड़ा पुलिस स्टेशन के निरीक्षक कृष्णा पारकर, शैलेंद्र सिंह गौर रामू तित्तिरमारे, पवन फंदी का विशेष सहयोग मिला। इस अवसर पर भारतीय जनता युवा मोर्चा के बंटी कोलते, मोटी बुराड़े, पवीन कटकड़े, शंकर विश्वकर्मा, अमित पराय, सोनू निखिल उपस्थित थे। जय श्री राम। आज तरोडी बायपास हायवेवर बंटी कोलते आमचा युवा मोर्चाचा कार्यकर्ता आणि मोंटी कुराडे त्यांच्यासोबतचे आणखी युवा मोर्चाचे कार्यकर्ते, समस्त पदाधिकारी तत्कडे आणि सगळे युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना त्याची माहिती भेटली की जबलपूर हायवे तरोडी बायपासवरून या गायी कत्तलखान्याकडे जात होत्या बुलेरो पिकअपमध्ये। त्यांनी जेव्हा ते बुलेरो पिकअप थांबवली, पोलिसांची मदत घेतली आणि त्यांना जेव्हा ते माहीत पडले की या गाडीमध्ये या ठिकाणून गाई कत्तलखान्यासाठी जाणार आहे, याच्यामध्ये 6 गौवंश होत्या आणि त्यावेळेस या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने ही गाडी थांबवली आणि या गाडी जेव्हा थांबवली आणि गाडी जेव्हा चेक केली, त्याच्यामध्ये अधमऱ्या पद्धतीनं एखाद्या वाईट पद्धतीने त्या बुलेरो पिकअप व्हॅनमध्ये गौवंश भरलेले होते की माणसाच्या अंगाला काटा येईल अशा प्रकारे गाई त्या याच्यामध्ये भरलेल्या होत्या। त्यावेळेस त्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना बोलवलं आणि ताबडतोब ते गाडी वाटोडा पोलीस स्टेशनच्या हँडओव्हर केली आणि गाई सुखरूप आरोपींना पण पकडून वाटोडा पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि गायींना सुखरूप त्यांचा इलाज करून धंतोली गौरक्षण ट्रस्टला त्या सुपूर्द केला आहे। आमचे पोलीस कमिशनर माननीयांना विनंती आहे की जबलपूर हायवेवर मोठ्या प्रमाणामध्ये गौतस्करी आजही सुरू आहे। महाराष्ट्र सरकारचा कायदा असल्यानंतरही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गौवंश तस्करी ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे। म्हणून या गौवंश तस्करीवर कुठं ना कुठं आळा बसला पाहिजे। शासनाची बंदी असल्यावर सुद्धा गौवंश तस्करी ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे। या ठिकाणी आमचे युवा मोर्चाचे कार्यकर्ते आपल्या जीवाची बाजी लावून आपलं प्राण याच्यावर झोकून गायी पकडतात। जेव्हा या ठिकाणी सगळ्यांना माहीत पडलं, आम्ही सगळेजण या ठिकाणी पोहोचलो आणि ते गाडी पोलिसांच्या हँडओव्हर केली आणि गायींचे प्राण सुखरूप वाचवले। आज ह्या गौरक्षणचे पण धंतोली गौरक्षणचे पण आम्ही आभार मानतो की त्यांनी ह्या सगळ्या गायी सुखरूप आपल्या इथे ठेवल्या आणि त्यांचा इलाज वगैरे केला आणि त्यासाठी आणि पोलिसांचे पण आम्ही आभार मानतो की असंच कर्तव्यदक्ष प्रत्येक पोलिसांनी अगर आपलं त्या ब्रीट मार्शल आणि त्या चार्ली पोलीसवाले। श्रीवल्ली इंफ्रा, योर सक्सेस आवर ड्रीम्स। अब आपके सपनों का घर होगा अपना। आज ही अपने सपनों का प्लॉट बुक करें श्रीवल्ली इंफ्रा के साथ। वर्धा रोड नागपुर में मात्र 9,90,000 से शुरू। महारेरा रजिस्टर्ड लेआउट, सुकली हिंगना, झरी वर्धा रोड, पांचरी फार्म, शंकरपुर, बुट्टीबोरी, मोहगांव, जामठा, मिहान जैसे लोकेशन पर पाएं विशेष सुविधाएं जैसे सीमेंट रोड, वाटर पाइपलाइन, ड्रेनेज लाइन, electricity with attractive gate and many more facilities are available. 80% bank finance are also available. For more details, please contact 0712 350 7162. Office address F2122 Jayanti Nagari 4 above Purti Super Bazaar, Manish Nagar, Besa Road, Nagpur.